सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला अटक। आणखी एका आरोपीलाही पुण्यात पोलिसांकडून बेड्या। संतोष देशमुख हत्या प्रकरणात डॉक्टर संभाजी वायबसे त्यांच्या वकील पत्नीसह आणखी एक जण एसआयटीच्या ताब्यात। रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी। मुख्य आरोपीला वायबसेंनी पैसे पुरवल्याचा संशय। परभणीमध्ये आज सर्वपक्षीय सर्वधर्मीय मूक मोर्चा। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी। मनोज जरांगे, आमदार धस, ज्योती मेटेही सहभागी होणार। इलेक्शन फंडिंगच्या प्रकरणात संतोष देशमुखांची हत्या, आमदार जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप। हत्या प्रकरणातील काही जणांची बदली वाल्मिक कराडनं केल्याचा सुरेश धस यांचा दावा। ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण बनवणार महाराष्ट्र पहिलं राज्य होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश। गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरं बांधली जाणार। कांद्यावरचं निर्यात शुल्क माफ करावं, शरद पवारांची चाकणमधल्या कार्यक्रमात मागणी। नाशिक दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग यांचं मात्र मागणीकडे दुर्लक्ष। राष्ट्रवादीची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक। पालकमंत्री पदावर खलबतं। अजित पवार 2 जिल्ह्यांची जबाबदारी घेऊ शकतात। नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्हीआयपी प्रवेशद्वाराला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव। शुक्रवारी मुंबईत एकमतानं निर्णय। कुर्ला बस अपघातातील चालक संजय मोरेच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल। बस चालकामुळेच अपघात झाल्याचा सरकारचा दावा, तर अपघात तांत्रिक कारणांमुळे संजय मोरेचा दावा। चीनमधील एचएमपीव्ही विषाणूबाबत भारतातील यंत्रणा सतर्क। श्वसन आणि हंगामी इन्फ्लुएन्झाच्या रुग्णांवर बारकाईनं लक्ष। घाबरून न जाण्याचं नागरिकांना आवाहन। 5व्या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलिया 181 धावांमध्येच ऑल आऊट। भारताला 4 धावांची निसटती आघाडी मिळाली। सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाच्या प्रत्येकी 3 तर बुमराह आणि नितीश कुमारच्या प्रत्येकी 2 विकेट्स। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।